बस आनंद वाटतो. एखाद्या गरिबाच्या सहकार्यामध्ये उतरण्यासाठी आम्हाला आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो. गोविंद महाराजाला माहिती, मी 10,000 माळकरी केली दादा आजपर्यंत. 10,000 माझ्या हातानं 10,000 लोकाला मी माळा घातल्या. त्याच्यामुळे आम्ही पैसा कमी. हे बघा मामा, बाकीच्या महाराजांच्या तुलनेत माझ्याकडे पैसा फार कमी आहे, पण बाकीच्या महाराजांच्या तुलनेत माझ्याकडे माणसं फार मोठी आहेत. माणसं भरपूर आहेत, भरपूर माणसं आहेत महाराज. आज शहरातून सगळी काही माणसं कथा ऐकण्यासाठी येत आहेत, म्हणजे उगाच येत नाहीत. म्हणून पैशापेक्षा माणसं जोडा. माणसं जोडणं अतिशय महत्त्वाचं आहे. पैसा काय कुठे मिळेल, आणि पैसा नशिबात जर असेल ना तर कुठंही मिळतो. आणि नशिबात जर नसेल ना, तुम्ही किती ठरवा यांना देत अजिबात नाही. आता माझ्या नशिबात पाकिट कमी असेल, पण ह्या सगळ्या मला 200-200 रुपये देणार आहेत ना, माझ्या नशिबात आहेत ना. लक्षात आलं का नाही माझं बोल? सगळ्या देणार आहेत मला. महाराज आपल्या जवळचे आहेत बाबा, महाराज आपल्या जवळचे. कोणी म्हणणार आहे महाराज आमचे लेकरू आहे, कोणी म्हणणार महाराज आमचे मोठे भाऊ आहे. तुम्ही म्हणायचं महाराज आमचे भाऊ आहेत, लहान भाऊ आहेत, तुमच्यापेक्षा मी लहान आहे लहान. यांनी म्हणायचं महाराज आमचे मोठे भाऊ आहेत, असं समजायचं आणि 200-200 रुपये घेऊन यायचं. भाऊ म्हणायला काय हरकत आहे, मलाही 200साठी बहीण म्हणाय काय. नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव. विनोदाचा भाग सोडून द्या, आम्ही भरपूर माणसं जोडलेत. माझा मुद्दा एवढाच आहे, माझा विषय एवढाच आहे की ते भागवत सांगू लागलो ना मी. भागवत करायचो पहिलं, आणि मग ती भागवताला गेलं की आम्ही 3 जण असायचो. गोविंद महाराज तबला वाजवायला, राम महाराज आणि दराडे महाराज. मग ह्याच्यात आमचं ठरायचं काय, दराडे महाराजाला 2-3 बायका असल्यामुळे त्यांना साड्या द्यायच्या. बरोबर आहे का नाही सांगा. दराडे महाराजाला जेवढ्या आहेराला साड्या येत्या तेवढ्या दराडे महाराजाला देऊन टाकायच्या. बरोबर आहे का नाही महाराज. मुगाची तुरीची डाळ रामाला असायची. लक्षात आलं का नाही. आणि ज्वारी, आता गोविंद महाराज कुटुंब मोठं असल्यामुळे ज्वारी बाजरी त्यांना असायची, आणि तांदूळ आणि गहू मला असायचे. लक्षात यायला लागलं का नाही. असं आमचं ठरलं, माझी शपथला पडणे असं ठरलेलं असायचं. जुना काळ आठवला म्हणून सांगायला लागलो. आणि मग ती एका गावात भागवताला गेलो तर आम्ही रुपया कोणी ती धान्य आणि ना, पैसे द्याय ना, गहू आणि ना, दंडेलच लोक होते. काही नाही महाराज, काही कोणी आणि ना. कायच करावं म्हणलं, आता काय कळाना गेलं. भागवत बिसूड वाटाना, म्हणून मी मधीच अध्याय बदलून टाकला. म्हणलं सुख सांगतात राजा परीक्षितीला, अशा पद्धतीनं सुंदर भागवताची कथा चालू आहे. आणि त्या ठिकाणी सूत महाराज शौनकादी ऋषींना आणि राजा शुकाचार्य राजा परीक्षितीला भागवत सांगत असताना सांगतात, मुंग्या गुराळावर गेल्यावर का, आणि प्रत्येक मुंगीने एक गुळाचा ढेकुळ आणल्यावर का. सुख सांगतात राजा परीक्षितीला. बाया म्हणल्या मय काय भागवत का रे, मुंग्या सहित सांगायला लागला. मुंग्या सहित 1.5 क्विंटल गुळ जमा झाला. 1.5 क्विंटल दुसऱ्या दिवशी 1.5 क्विंटल गुळ जमा झाला. 1.5 क्विंटल. विचार दादा काय करावं सांगा. पण मी ही भिगोविंद महाराज चॅप्टर ही म्हणजे निष्ट्या गुळाचा का खार घालायचा का. माणसाची चॅप्टर माणसं आहेत, प्रत्येक विषयातले तज्ञ एक. मग मी अध्याय बदलीला. मी म्हणलं शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, गुळ आणला पण आपल्याला प्रसाद आला, गोड भात करायचा होता, त्यामुळे तांदळाची गरज होती. दुसऱ्या दिवशी प्रत्येक मुंगीने 1 किलो तांदूळ आणल्यावर का पुन्हा 3 क्विंटल तांदूळ जमा झाले. जमलं म्हणलं आता जमलं काही का असाना. पण पुढं गोंधळ झाला. पुढं काय झालं, कथा संपायच्या दिवशी अशी एक म्हातारी होती, इथं बसले म्हाताऱ्या. म्हातारीच मध्ये उठली आणि म्हणली महाराज. मी म्हणलं काय. गहून तांदूळ कुणाला असते तो. काय म्हणली. भागवताला आणलेले गहू तांदूळ कुणाला असते तो. मेलं म्हातारी चटणी ती. आता मेनलं म्हातारे भागवतात निघत आहे, जशी कथा येईन तसं असते, मला काय माहिती म्हणलं कुणाला असते ती. आणि मग शेवटच्या दिवशी अध्याय बदलला. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात 3 क्विंटल तांदूळ 2 क्विंटल गुळ जमा झाला बरं का. आणि मग राजानं प्रश्न विचारला, महाराज गहू तांदूळ गुळ कुणाला द्यायचं, प्रसादात टाकायचं का. शुकाचार्य म्हणतात अजिबात नाही, हे प्रसादात चालत नाही. प्रसादाला गावकऱ्यांनी मिळून केलेल्या पैशामध्ये जमा केलेल्या वर्गणीमध्ये प्रसाद करावा, तो सगळ्या गावाचा प्रसाद असतो. मग राजानं विचारलं महाराज हे गहू तांदूळ काय करायचे. ज्या महाराजांनी कथा सांगितली 1 रिक्षा भाड्यानं करायचा, 2-4 भाड्याली त्याच्यात बसवायचं आणि तो रिक्षा महाराजाच्या घरी नेऊन टाकायचा. गोपाल कृष्ण भगवान. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. आणि मग त्या पद्धतीनं गुणनिधी जे आहे यज्ञ दत्त दीक्षा
दत्तदीक्षित नावाचा तो ब्राह्मण. काय झालं, काल एवढ्या महिला रडल्या महाराज की तासभर सगळे लोक रडत होते, तासभर. मला वाटतं काही जण तर घरी जाऊन बी रडतच होत्या का काय देव जाणे, बरोबर आहे का नाही, रडतच होत्या. म्हणून आज म्हटलं जरा थोडे फ्रेश झाल्या म्हणजे बरं होईल थोडंसं, बरोबर आहे का नाही. हास्य कला ही एक कला असते. या कथेमध्ये सगळे रस असले पाहिजे. नवरसी भरवी सागरू असं म्हटलंय. त्याच्यामध्ये विनोद असला पाहिजे, त्याच्यामध्ये विरह असला पाहिजे, त्याच्यामध्ये वेदांत असला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रबोधन असलं पाहिजे, त्याच्यामध्ये संगीत असलं पाहिजे, त्याच्यामध्ये स्वर असला पाहिजे, त्याच्यामध्ये ताल असला पाहिजे, त्याच्यामध्ये लय असली पाहिजे. या सगळ्या गोष्टीने युक्त कथा असली पाहिजे. कळतंय माझं बोलणं तुम्हाला? इकडे बघा, माझ्याकडे बघा. कुठवर आलतं? नाही, गुणनिधी. गुणनिधीची कथा सांगत होतो. गुणनिधी म्हणजे त्याच्या वडिलाचं नाव सांगितलं मी, यज्ञ दत्त दीक्षित. ऐका, अतिशय सुंदर ब्राह्मण होता. कांपिल्य नावाचं गाव होतं. त्या गावामध्ये तो ब्राह्मण राहत होता. माझ्याकडे बघा, इकडे लक्ष द्या, ऐकं जा, लक्ष देणं ऐकं जा. तो राहत होता आणि तिथं राहत असताना सगळं काही होतं. मुलगा नव्हता, मुलगा नाही, मुलगा नाही, मुलगा नाही म्हणून त्या ठिकाणी दुःखी होता. कालांतरानं ब्राह्मण छान होता, सात्विक अंगामध्ये सात्विकता होती, पाद्यपूजा करायची आणि नीतीनं जेवढं कमवलेलं तेवढंच खायचं. आणि नीतीनं कमवतच नव्हता, म्हणून जेवढं नीतीनं कमवलेलं ना तेवढंच लवकर आपल्याबरोबर टिकत असतं. आणि तिनं कमवलेलं टिकतच नाही बघा, अजिबात टिकत नाही. म्हणून गड्या हो, मी आपल्या पाया पडतो. भले एखाद्या वेळेला गरिबी आली तर लाजायचं नाही, कष्ट करायचं, पण कोणाचं लुबाडून आणलेलं आपल्याला पचत नाही. काही काळजी करू नका, गरिबी गरिबी असते. आम्ही खूप गरिबी भोगली, तुम्हाला सांगितलं. गरिबी खूप गरिबी असते. एवढे जे बसलेत नाही तर हे सगळे बसलेत दिसत आहेत ना तुम्हाला, हे काही लय मोठ्या घरचे नाहीत, अतिशय गरीब घरातले. तुम्ही खूप चांगले आहेत. आम्ही आत्ता कुठंतरी आम्हाला स्टेज मिळालं. या 4 वर्षामध्ये रघुनंदन महाराजाला स्टेज मिळालं. मी तर अगोदर गायनच करत होते, कुठंतरी कुणाच्या तरी सोबत जायचं. विशाल महाराजांची आजही तेवढी गरिबी आहे. आम्ही गरिबीतली लेकर आहेत. आमच्यामध्ये सगळ्यात चांगलं गोविंद महाराजाचं आहे. खरं म्हणजे गोविंद महाराजाचं चांगलं आहे, घरचं चांगलं आहे. पण कला ही अतिशय प्यारी असल्यामुळे, कलेला फार मोठं किंमत असल्यामुळे गोविंद महाराजांनी घरचं किती जरी चांगलं असलं तरी मिळालेली कला कधी सोडली नाही, अजिबात सोडली नाही. कसंही असलं तरी कथा वाजवण्यासाठी सगळे येतात. आम्ही गरीब माणसं. माझ्याकडे बघा, इकडे बघा. आम्ही सगळ्यांनी ना ताई आळंदीमध्ये असताना मधुकरी मागून खाल्लेली, भाकरी मागून खाल्लेली आहेत, भाकरी. तुम्हाला मी 5 दिवस झालं इथं आहे, यांच्यासोबत तर मी कायमस्वरूपी आहे, आयुष्यभर आहोत आम्ही सोबत. तुम्ही कधी दाखवा, इमानदारीने लबाड नाही. साठे महाराज घमेंडी येत असा एकही माणूस तुम्हाला म्हणणार नाही. म्हणला कुणी? म्हणेन कुणी साठे महाराज घमेंडी येत वा? बरं, लोकाला विचारण्यापेक्षा तुम्हाला 4 दिवसात मी घमेंडी आहे, मला अहंकार आहे असं दिसून आलं तुम्हाला कधी? कधीच नाही. अरे, एक कथाकार 1 मिनिट सुद्धा थांबत नाहीत. मी सगळ्यांशी बोलतो, सगळ्यांसोबत गप्पा मारतो, सगळ्यांना तेवढा वेळ देतो. माझ्या मागे एवढी कार्यक्रमाचा व्याप असतो तरी मी सगळ्यांच्या घरी जातो. मला भूक नसली तरी मी जेवतो. हे उर्मिला ताईला विचारा तुम्ही. आम्ही प्रत्येकाला वेळ देतो ताई, प्रत्येकाला. लक्षात आलं माझं? त्याचं कारण सांगतो मी. मला टाळ्या अपेक्षित नाही तुमच्याकडून, मी त्याच्यासाठी बोललोच नाही. वहिनी, मला त्याचं एक कारण सांगायचंय. आम्हाला गर्व का नाही, या मंडळीला गर्व का नाही, त्याचं कारण जिथं भाकरी मागून खाल्लेल्या असतात तिथं गर्व कसं काय होणार आहे? हा, तुम्हाला जर फुकटचं मिळत असेल, बापाचा आयता असेल, आमच्याकडं भरपूर आहे. माधुकरीची पद्धत आळंदीमध्ये काय माहिती तुम्हाला? अरे, ज्ञान किती जरी मिळालं तरी याला घमेंड येऊ नये. कशाची घमेंड करतो? आमच्या दारात भाकरी मागितली असतो. तुम्ही म्हणू शकता आमच्या भाकरी खाल्ल्या तुम्ही, आणि तुम्ही काय घमेंड करू शकता? घमेंड नसावी महाराज. घमेंड मीपणा अहंकारानं अनेकाचं वाटोळ केलंय. म्हणून माया हो, माझ्याला 2-3 दिवस आहे, पुन्हा पता नाही किसी मोड पर फिर मुलाकात होगी. माहीत नाही पुन्हा आपली भेट होती का नाही. कारण तुम्ही म्हणाल महाराज असं बोलू नका की पुढच्या वर्षी याल की तुम्ही. खरं आहे तुमचं बोलणं, नक्की पटेल मला. पण एक मुद्दा मला सांगा, पुढच्या वर्षीपर्यंत तुमची तरी काय गॅरंटी आहे, किंवा माझी तरी काय गॅरंटी आहे? तुम्ही म्हणाल की महाराज आमची पुढच्या वर्षी आम्ही तुमचं सौजन्य घेणार आहेत, यावर्षी यांनी घेतलं, यावर्षी आम्ही घेऊ, नक्की कथा ठेवू तुमची. पण गॅरंटी नाही दादा, गॅरंटी नाही. आज आमचं एका गावात कीर्तन आहे, 2 कवड म्हणून आमच्या गावाजवळ आहे, सप्ताह कीर्तन आहे.
टायमिंगला महाराज अचानक कॅन्सर झाला आणि ती व्यक्ती गेली. एवढीच तयारी करून ठेवलेली, मला सकाळी कल्पना मिळाली. एवढी तयारी. 8 दिवसापासून फोन असायचे, महाराज आज माझ्या घरी ये बरं का, 15 तारखेला माझ्या इथं कीर्तन आहे तुमचं, तुम्ही या, हार आणलाय, हे केलंय ते केलंय. काल मला सकाळी बातमी मिळाली की ते गेले. आणि ते म्हटलं मग मी येऊ नको का? नाही म्हणे, दुसऱ्यानं सौजन्य घेतले, तुम्ही या. मला ते सगळं सांगायचं, मला इकडं सांगायचं. गॅरंटी नाही माय, क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नाही हो किसी का. तुम्हाला तुमची गॅरंटी नाही, मला माझी गॅरंटी नाही, नाहीच. म्हणून मी पाया पडतो, घमेंड नका करू. घमेंड ना सौंदर्याची घमेंड असावी, ना विद्येची घमेंड असावी, ना कलेची घमेंड असावी. बस एखादा म्हणत असेल की काय हो तुम्ही फार सुंदर दिसता, माझं तर मत असं आहे, तुम्ही दिसायला किती सुंदर आहात त्यापेक्षा तुम्ही वागायला किती सुंदर आहात याला फार मोठी किंमत आहे. तुमच्या दिसण्याला कोणी विचारत नाही माय. आणि दिसण्यावर जी भुलले जातात ना, तुमच्या सौंदर्यावर जी भुलले जातात ना, ती माणसं मात्र कधीही तुम्हाला धोका देऊ शकतात, हे लक्षात ठेवा. अजिबात नाही. त्यांच्या तुम्ही नादाला कधी लागूच नका. मी आपल्या पाया पडतो, मी आपल्याला विनंती करतो माय. मी पुन्हा पुन्हा म्हणतो, मी तुमच्या भावासारखा आहे, मुलासारखा आहे. मी पाया पडतो तुमच्या. या तोतांडाला तुम्ही बळी पडू नका. आज प्रेम हा शब्द जगात राहिलाच नाही. बस प्रेमाचं पांघरून घातलं जात आहे आणि त्या प्रेमाच्या पांघरुणाखाली आस्खलित मोह आणि वासना भरलेली असते. कोण रिकाम आहे तुमच्यावर प्रेम करायला? आज कोण रिकाम आहे सांगा? फार काळ बदलून गेलाय. मी आपल्या पाया पडतो. अहंकार नसू द्या. एखादा म्हटलंय तुम्ही फार सुंदर दिसतायत ना, त्याला एवढंच म्हणा, अरे मी सुंदर आहे म्हणून माझ्यावर एवढा भाळलास ना, मला बनवणारा किती सुंदर असेल. बरोबर आहे ना? म्हणून जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारणहारा. हेच उत्तर द्यायचंय प्रत्येकाला, पण अहंकार करायचा नाही. कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारणहारा हो, नाम तुम्हारा तारणहारा. कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. ज्याला जास्त सौंदर्याची घमेंड आहे त्यांनी ऐका हे सगळं. तुम्हाला फार आम्ही असं मेकअप केलं ना, आम्ही असे तर आम्ही तसेच. अरे तुमची मळ पण नाही, तुम्ही मळ पण नाही. देव एवढा सुंदर आहे. कधीतरी हा विचार करा, आपल्याला बनवणारा किती चांगला असेल. जो गाते हैं तेरी महिमा प्रभु, वंचित फल पाते हैं, वंचित फल पाते हैं, वंचित फल पाते हैं. भव से पार उतरना है तो, वाह वाह, भव से पार उतरना है तो तेरा ही सहारा होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारणहारा, नाम तुम्हारा तारणहारा. कब तेरा दर्शन होगा, इतनी सुंदर, इतना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. एक एक
नाम तुम्हारा तारनहारा। वा वा, एक एवढंच, एवढं या भजनातलं एवढं घरी घेऊन जा। जिसकी रचना इतनी सुंदर। माझा राग येऊ देऊ नका, मी प्लीज पाया पडतो, पुरुषांनाही राग येऊ देऊ नका, महिलांनी राग येऊ नका, मी माफी मागून बोलतो। एखादी स्त्री जर दिसायला चांगली असेल तर एखादा पुरुष नक्की प्रेमात पडेल। एखादा पुरुष जर दिसायला चांगला असेल तर एखादी स्त्री नक्की प्रेमात पडेल। पण तुमचं मन जर चांगलं असेल तर अख्खं जग तुमच्या प्रेमात पडेल। मन चांगलं ठेवा ना, दुनियाचं मनात पाप भरून ठेवले। मन चांगलं ठेवा। कशासाठी? एखादा पुरुष आवडत असेल ना, एवढा विचार आणायचा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर। हे नाशक्या शरीरावर प्रेम करण्यापेक्षा तो जगाचा मालक आहे ना, एखाद्या शरीरावर तुम्ही जेवढं प्रेम करता ना तेवढं प्रेम देवावर जर केलं ना, 2 मिनिटात देव तुमच्या भेटीला येईल। वेड्यासारखे तुम्ही अडकून बसले, हे असन ते तसन, हे असन, दीड तास काय बोलत असतील माणसं, मला पंचायत पडलेली खरं म्हणजे। दीड तास काय कळतच नाही महाराज, काही लोकांचं मला कळतच नाही। आमची बायको तिच्या माईला 2 तास बोलत होती, लक्षात यायला लागले का नाही? आमची बायको कुणाला? तिच्या माईला 2 तास बोलत होती फोनवर। आणि 2 तासांनी मी गेलो, आणि मी गेल्यावर मला काय म्हणली माहिती का? आका आता तुला निवांत बोलते, ती आलेत, म्हणजे अजून निवांत काय राहिलं होतं बोलायचं देव जाणे। हे माझ्यावर घेऊन तुमचं सांगायलो, हे ध्यानात ठेवा। लक्षात आलं का नाही? बघा इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, काय सांगतोय। गरिबी फार वाईट असते। यज्ञदत्त दीक्षिताची गरिबी होती, आणि ज्यानं गरिबी अनुभवलेली असते त्याला गरिबी कळते। इकडे बघ दीदी, तुम्हाला कळणार नाही खरं म्हणजे श्रीमंताच्या